तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे, झोकून द्या स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. कंपन्या तुमच्या दारात आल्या पाहिजे, ऑर्गनायझेशन तुमच्या दारात आली पाहिजे, तुमच्या ज्ञानाची समाजाला गरज वाटली पाहिजे. तुम्ही जर ही आयुष्यातली 5-10 वर्ष झोकून दिलं तर लात मारील तिथून पाणी काढल असं नेचर या वयामध्ये किमान असलं पाहिजे. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला पगार जरा वाढून सांगायचा मग लग्न जमतं. ते मुलीकडचे बघायला आले, यानं विचारलं, मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणतंय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणतंय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? झोकून द्या स्वतःला, सिद्ध करा स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पोरांच्या समोर त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर मित्रांनो, शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे? केवळ आणि केवळ शिक्षण, केवळ आणि केवळ ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, यश मिळालं नाही. बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले. पुढे बंगाल प्रांत हा पाकिस्तानला जोडला गेला फाळणीनंतर. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज वाटली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, बाबासाहेब आंबेडकरांना तिथून निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही सिद्ध करा स्वतःला. तुमची गरज वाटली पाहिजे समाजाला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या ऑर्गनायझेशनला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या उद्योग व्यवसायाला, आणि त्यासाठी आम्हाला ज्ञान आत्मसात करता येईल का? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. का? कारण आम्ही मनापासून शिकत नाही आहोत, आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही आहोत. तुमच्या वयातली जगभरातली पोरं काय शिकतायत, नवनवीन कोणते कोर्सेस, नवनवीन कोणती टेक्नॉलॉजी आत्मसात करतायत, या संदर्भानं कोणतंही प्लॅनिंग नाही. मला वाटतं डोळे विस्पारून जगाकडे बघा. तुमची कॉम्पिटिशन नांदेडपुरती नाही, तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रापुरती नाही, तुमची स्पर्धा ही फक्त भारतापुरती नाही. 93-95ला आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, आम्ही गॅट करार स्वीकारला. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे सगळ्या जगाला कळलंय. चायनाला कळतंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतात लोकांना काय लागतं, आपण काय विकलं पाहिजे. पण दुर्दैवानं सर, भारतातल्याच पोरांना अजून कळलेलं नाही की भारत ही जगातली बाजारपेठ आहे मोठी, आणि आपण आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकलं पाहिजे, आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजे. हे मात्र अजून आम्हाला समजलेलं नाही. का आम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? इंजिनिअरिंगची पोरं आहात तुम्ही, तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून हा भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय. तुम्ही या राष्ट्राचे पिलर आहात, आणि मग आम्हाला असं का वाटू नये की आम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधू? आमच्यामध्ये मुळात संशोधनाची वृत्ती कमी होत चालली आहे, आणि त्याला कारण आहे, प्रयोगशाळांमध्ये प्रयोग होतच नाही. तुम्ही शाळांमध्ये जाऊन बघा. आता तर 11वी-12वीला ट्रेंड आलाय, प्रयोग करायचे नाही, कॉलेजला जायचं नाही, क्लास जॉईन करायचे, आणि मग फक्त त्या अमुक एखादी एक्झाम ती डोळ्यासमोर ठेवून फक्त आम्ही अभ्यास करायचा. मग ती एक्झाम आम्ही क्रॅक केली, अमुक कॉलेजला नंबर लागला, आमचं संपलं. 7वी-8वीची पोरं लॅबोरेटरीमध्ये जात नाहीत, प्रयोग करत नाहीत, गेली तरी आम्ही त्यांना प्रयोग करू देत नाहीत. प्रयोगाचे मार्क तोंड बघून दिले जातात. पोरगं काही करायला गेलं तर आम्हीच सांगतो चंचूपात्र फुटतं, ठेव, लिटमस पेपर तेवढाच आहे, संपेल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मला वाटतं डोळे विस्पारून तुम्ही जगाकडे बघा. नवनवीन तंत्रज्ञान फक्त स्वीकारायचं नाही पोरांनो, नवीन तंत्रज्ञान आम्ही शोधलं पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमचाच एक इंजिनिअरिंगचा पोरगा मी परवा पेपरला वाचलं. त्या पोरानं काय हो, संशोधनात यायचं म्हणजे तुम्ही खूप मोठमोठे शोध लावले पाहिजे असं नाही. अब्दुल कलाम साहेबांनी मिसाईलच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं, आणि तेच अब्दुल कलाम साहेब जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण अँजिओप्लास्टी करतो, ज्या स्टेन वापरतात ती महागडी आहे, गोरगरीब भारतीयांना परवडत नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मोठा वेळ स्वस्तामध्ये ती स्टेन निर्माण करता येईल का याच्यासाठी दिला.
तुम्ही फार मोठे बदल केले पाहिजेत असं नाही, छोट्या छोट्या बदलांपासून आपण काहीतरी गोष्टी स्वीकारायला हव्यात. मी परवा एक इंजिनिअरिंगच्या पोराचं पाहिलं, त्यानं त्या बैलगाडीमध्ये ऊस कारखान्यांना, साखर कारखान्यांना ऊस वाहून नेला जातो आणि जेव्हा तो ऊस वाहून नेला जातो त्या बैलगाडीमध्ये एवढं ओझं भरलेलं असतं आणि ते सगळं ओझं बैलांच्या खांद्यावरती असतं. त्या बैलांच्या खांद्यावरचं ओझं थोडंसं कमी व्हावं म्हणून जो पुढचा जू आहे त्या जूला त्याने एक व्हील लावलं आहे आणि 50% बैलांच्या खांद्यावरचा भार कमी झाला. हे काय कमी तंत्रज्ञान आहे का? मला वाटतं हे सामाजिक भान आम्ही या लेकरांमध्ये निर्माण केलं पाहिजे. जेव्हा आम्हाला वाटेल की आमचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. महात्मा फुले म्हणायचे, शिक्षक हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे आणि विद्यार्थी ज्ञानाभिमुख असला पाहिजे, पण या सगळ्यांचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्यापैकी अनेक इंजिनियर जन्माला येतील. उद्या तुमच्यापैकी कुणीतरी सिव्हिल इंजिनियर होईल. त्याला कळल नांदेडमध्ये किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं बांधकाम करायचं, हे सगळं कळतंय हो तुम्हाला. पण तुमच्यापैकी एका तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटलं पाहिजे, पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, पालिकेच्या इंजिनियरला विचारल जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान पोरांनो आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. तुमच्यापैकी उद्या कोणी डॉक्टर होईल, त्याला कळल नांदेडमध्ये कुठं हॉस्पिटल टाकायचं, कोणत्या बँकेचं कर्ज काढायचं, गरज नसताना मग ते कर्जाचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ॲडमिट करताय, गरज नसताना सलाईन लावताय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावताय, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतंय. ते अलिखित नियम आहे. आता याच्या पलीकडे जाऊन आम्हाला वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरसोबत बोलेल. हे सामाजिक भान पोरांनो जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत या शिक्षणाचा उपयोग नाही. तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून या देशाला महासत्ता करायचं. हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं. लिंबू टिंबू पोरांच्या जोरावरती परत जपान ताटमानेनं उभं राहिलं. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. पोरांनो आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, आत्ताचा काल परवाचा बिझनेस एक्सपो झाला तो पण दुबईत. दुबईला कळलं की पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही जगाला आमच्याकडे आकर्षित करू शकतो. इस्रायलसारखा छोटासा देश आहे पण कृषी क्षेत्रामध्ये कमालीची क्रांती केली आणि जगाला हेवा वाटेल असं तंत्रज्ञान निर्माण केलं. मग आम्ही का स्वतःला झोकून द्यायचं नाही? काल परवा मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एका पोराला विचारलं, अरे काय करतो फोटो काढून? तो म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो की नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं काय करणार? म्हटलं काहीच नाही, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो अशा पोरांचा की जे आउट ऑफ द वे जाऊन, चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करतात. हा विचार पोरांनो तुम्ही केला पाहिजे. इथं अनेक मुली उपस्थित आहेत, तुम्ही सुद्धा उद्योग व्यवसायाचा विचार केला पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी आहे, अमेरिकेमध्ये बँकेत काम करत होती. तिच्या बाळाला खेळायला तिच्या आईनं भारतातून एक लाकडाचा गाडा पाठवला होता. माहिती आहे तुम्हाला, ते 3 चाकाचा लाकडाचा गाडा असतो, काय म्हणतात त्याला, पांगुळ गाडा. तो पाठवला अमेरिकेत. ते पोरगं त्या गाड्यावर खेळायचं, आई फोटो काढायची, सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायची. तिच्या अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या, हे काय, हे पोरगं कशावर खेळतंय? ही सांगायची, हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात. अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हणायच्या, हे यंत्र आम्हाला मिळेल का? ती म्हणायची, मिळेल पण लगेच नाही, 6 महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते. भारतातले सुतार एकदम बिझी आहेत साहेब. तिने 6 महिने अमेरिकेमध्ये लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या, भारतातून लाकडाचे गाडे तयार करून नेले. आज तिची एलो जिराफ नावाची एक संस्था आहे जी 1 रुपयाचं खेळणं स्वतः तयार करत नाही, जगभरातल्या तज्ज्ञांकडनं वेगवेगळी खेळणी तयार करून घेते आणि परदेशात जगात नेऊन विकते. काय लागतं उद्योग व्यवसायासाठी?
आपण सगळेजण शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. शेतीमध्ये क्रांती केली साहेबांनी, वेगवेगळे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं साहेब शेतीला पुढे घेऊन आले. आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत. आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी व्हॅल्यू ॲडिशनसाठी केला पाहिजे. आपल्या बापाला घाम गाळता येतो, आपल्या बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र येत नाही. आपण शिकलेलो आहोत, आपल्याला विकता आलं पाहिजे. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आज तुम्ही 10 रुपयाला एक वेपर्सचं पॅकेट घेता, त्याच्यात 4 वेपर्स असतात, बाकी हवाच असते. 10 रुपयाला हवा विकत घ्यायची, 4 वेपर्स फ्री मिळतात. एरवी 10 रुपये किलोनं बटाटा विकावा लागतो, पण त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी काहीतरी तंत्रज्ञान आहे, त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आहे. तुम्हाला आठवतं आपल्याला लाल चिखल नावाचा एक धडा होता, आणि मग त्या शेतकऱ्याला टोमॅटोचा भाव मिळाला नाही, शेवटी त्यानं रस्त्यावर फेकून दिले आणि तो त्याच्यात नाचत राहिला. पोरांनो, एक तरी केचप बनवणारी कंपनी आहे का की ज्यांना रेट मिळाला नाही म्हणून केचपचे पॅकेट रस्त्यावरती फेकून दिले? व्हॅल्यू ॲडिशन आहे. मला वाटतं या व्हॅल्यू ॲडिशनसाठी पोरांनो आपण काम केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण शिकलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिका, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, तुम्ही मेडिकलला जा. आता शिक्षण बदलतं आहे, आता नवीन शैक्षणिक धोरण येतं आहे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे ना, तुम्हाला मॅनेजमेंटचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही मॅनेजमेंट करताय ना, तुम्हाला कायदा कळला पाहिजे. तुम्ही लॉ अभ्यासताय ना, तुम्हाला व्यवस्थापन पण कळलं पाहिजे. आता तुम्हाला वेगवेगळे स्किल तुम्हाला आत्मसात करावे लागतील. आता आर्ट्सचा एखादा विद्यार्थी आहे, तो सायन्सचे 2 विषय शिकू शकेल. सायन्सच्या एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेचे 2 विषय घेता येतील. शिक्षण बदलतं आहे, त्या बदलत्या शिक्षणानुसार तुम्ही सुद्धा बदललं पाहिजे. तुम्ही सुद्धा आपल्याला हवी ती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, विक्रीचं कौशल्य आत्मसात करा आणि समाजात होणारे बदल डोळे उघडे ठेवून बघायला शिका. किती झपाट्यानं जग बदललं बघा. आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे. तुम्ही कधीतरी, मला आठवतंय मी जसं व्याख्यानाला जायला लागलो, सुरुवातीचा एक काळ होता फुलपात्र, तांब्या. आता कोणत्या तर कार्यक्रमात तुम्हाला तांब्या आणि फुलपात्र दिसतंय का? ते फक्त लग्नाच्या आहेरात बेरात द्यायपुरतं राहिलं आता. नाहीतर आता कुणी ते फुलपात्र आणि तांब्या ठेवत नाही. ज्यानं पहिल्यांदा पाणी विकायला सुरू केलं असेल 20 रुपये लिटरनं, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे दूध 20 रुपये लिटरनं जात नाही आणि तू पाणी विकतोय. आता खेड्यापाड्यात पंतरवाळी उचलली, लग्नाच्या पंक्ती उठल्या, तर सामान्य माणूस सुद्धा विचारतोय पाण्याची बाटली आहे का? जग बदलतंय. या बदलत्या जगातले ट्रेंड तुम्ही ओळखले पाहिजेत. जगभरातल्या आलेल्या कंपन्यांनी कोल्ड्रिंकचा धमाका करून टाकला. आता तरी कोल्ड्रिंकचे पेव जरा कमी झाला आहे. नाहीतर एक काळ होता मागच्या काही दशकामधला की कोल्ड्रिंक कंपन्यांनी अगदी धुमाकूळ केला भारतातल्या मार्केटमध्ये. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे. कुणी सांगितलं तुम्हाला हे? ते कोल्ड्रिंक कंपन्यातले जे ब्रँड अँबॅसिडर होते त्यांनी जाहिराती केल्या. अहो, त्या कोल्ड्रिंकचं असलं काय मार्केट कॅप्चर केलं. लग्नात सुद्धा एक कोल्ड्रिंकची बाटली, 2 स्ट्रॉ, फोटोग्राफर सांगायचं फोटो काढतो. का बरं आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचा उसाचा रस जगभरापर्यंत पोहोचवता आला नाही? आम्ही बदलले ना. आम्ही आमच्या पोरांमध्ये उद्योग व्यावसायिकतेचे विचार निर्माण करू शकलो नाही. मला आठवतंय रविवारी 4 वाजता दूरदर्शनला एक पिक्चर कुठलाही एक पिक्चर असायचा, मराठी पिक्चर. धूमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. आता तुम्हाला तरुण पोरांना ते जाहिरात माहीत नसेल, पण माझ्या वयातली जी मुलं इथं आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल. लाइफ बॉय है जहा आहेत तंदुरुस्ती है वहा. वा वा, कुठं होतास एवढे दिवस? आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा मित्रांनो, भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे आणि मग लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवलीत? पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, लाईफ बॉयनं काही दाखवलं तरी जाहिरातीत चालत होतं. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढं लाईफ बॉयनं मार्केट कॅप्चर केलं होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. तिकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर चाललेला, करिश्मा कपूर एकदम हिट. आणि मग लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं? लाईफ बॉयला कळलं लाल रंगाचा ठोकळा साबण आता बाजारात चालायचा नाही.
आपणही गुळगुळीत साबण आणला पाहिजे. लाईफबॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आला आणि त्याची जाहिरात फुटबॉल खेळणारी पोरं नव्हती करत. त्यांनी टार्गेट केलं, आता इकडे करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसिडर आहे, आपणही तरुणांना टार्गेट केलं पाहिजे. आणि मग जाहिरातीत होता एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी रागानं निघून जाते, मुलगा विचारतो काय झालं, मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफबॉय गोल्डनं आंघोळ करून येतो. लाईफबॉयला कळलं काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. मागच्या 2 वर्षामध्ये पोरांनो मला एक तरी साबण सांगा जो जाहिरात करत होता की आमचा साबण सुगंधी आहे, हा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि मला साहेब त्या मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येत आहे. त्यानं ठरवून घेतलंय उठा उठा, वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला मार्केट कॅप्चर करायचं, हे त्यानं ठरवून घेतलेलं आहे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी झालीच नाही असं त्याला वाटत असतंय. ठरवून घ्या, तुमचं मार्केट ठरवा, तुम्हाला कुठे संधी आहे ते ठरवा, तुम्हाला काय तंत्रज्ञान अवगत करायचं ते ठरवा, तुम्हाला काय कौशल्य आत्मसात करायची बाळांनो ते ठरवा. हेच दिवस आहेत उंच भरारी घ्यायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची याचं प्लॅनिंग पोरांनो करा. आत्ता आपण काहीतरी जोक क्रॅक करतो, कुणीतरी त्याला हसतं, आपण भारावून जातो. नंतर हे 5-10 वर्ष शिक्षणाचे ज्ञान ग्रहण करण्याचे निघून गेले का मग कळतं एक रुपया कमवायला मार्केटमध्ये किती ताकद लावावी लागते. आणि ही जी तरुण पोरं आहेत ना पोरांनो, तुम्ही प्रचंड हुशार आहात, तुमच्यामध्ये प्रचंड धमक आहे. खेड्यापाड्यातल्या पोरांमध्ये तर प्रचंड ताकद आहे. फक्त गरज आहे थोडंसं गांभीर्यानं शिक्षणाकडे बघायची. आता तुम्ही पोरांनो मोठी झालात, तुमची चप्पल बापाला यायला लागली आणि तुम्ही एकदा बापाच्या खांद्याला आलात ना, मग बाप तुम्हाला रागवत नाही, तुम्हाला ओरडत नाही, तो फार काही बोलत नाही. कारण बापाला माहीत असतं पोरगा आता खांद्याला आलं आहे, आता बोलून उपयोग नाही. पण बापाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, हॉस्टेलला राहताय, बापाला वाटत असतं की पोरगा आत्ता इंजिनिअरिंग पास आऊट होईल, आत्ता कुठेतरी नोकरीला लागेल, माझा भार थोडासा हलका होईल. छोट्या छोट्या अपेक्षा आहेत वडिलांच्या तुमच्याकडनं. त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही कोट्यवधी रुपये कमवावेत आणि माझ्यासमोर आणून ठेवावेत. वडिलांची अपेक्षा आहे पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांचं जगणं समृद्ध करावं. बापाची अपेक्षा असते पोरांना आपलं नाव पुसावं. कोणत्या अर्थानं पुसावं? आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा. वडिलांची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे, अमुक अमुक साहेब आहेत ना त्यांचे वडील आहेत बरं का, हे इथपर्यंत ओळख आली पाहिजे. कलेक्टर साहेब कार्यक्रमाला येणार होते, आम्ही सगळेजण वाट बघत होतो. कलेक्टर झालात, जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो. तुमच्या एका स्वाक्षरीनं एखाद्याचं आयुष्य बदलून जातं. तुमच्या एखाद्या निर्णयानं एखाद्या गावाचं भवितव्य बदलून जातं. आज आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि 5-10 हजार रुपये मागितले, आपण एकदा देऊ, किती लोकांना मदत करू शकतो? पोरांनो प्रशासनात आलात, हजारो लोकांना मदत करू शकता. पोरींनो उद्या कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला इथं दारात उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर काय आनंद असेल मला सांगा. पोरांनो उद्या SP झालात, वर्दीत याल, इथं राजमुद्रा असते. बरं सगळेच पोरं प्रशासनात येतील असं नाही आणि सगळ्यांनी यावंच असाही हट्ट नाही. पण या सगळ्याच्या पलीकडे का कुणीतरी उद्योगात येईल, व्यवसायात येईल, कुणीतरी शेतीत काहीतरी करेल, कुणीतरी साहेबांसारखं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल. आपण ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात आपल्याला शिवाजी व्हायचं आहे हे स्वतःला ठणकून सांगायचं. आणि मुलींनो तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, वडिलांचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल बाप, पण पोरीला कॉलेजला जायला चांगले शूज आणून देतो. बाप फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतो. बाप सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल,
तिच्या हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर सांगा? पोरानं काही बापाला मागू द्या, बाप म्हणाल 2 दिवस थांब, पगार होऊ दे. पुरीनं काही मागायला उशीर, बापाला वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतंय 4 दिवस चिमणीसारखी नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. कन्यादान झालं ना, मग जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही, असं वागायचं. तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हेवा वाटला पाहिजे की अरे काय माझ्या मुलीनं करिअर करून दाखवलं. आणि इथं जे पालक आहेत तुमच्या डोक्यात असेल, पोरगी आता वयात आली आहे, 2 रुपये जास्त खर्च करू, लग्न करून टाकू. पोरीला तिच्या पायावरती उभं करा, तिला सन्मानानं वागणूक द्या. ती जेव्हा तिच्या पायावरती उभी राहील तेव्हा तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेता येईल. आई म्हणून तिला सांगा, बाई मला नव्हतं कुणी सांगणारं, मला नव्हतं कुणी दिशा दाखवणारं, पण आई म्हणून मी सक्षमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे, हे आपण आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, आज 140-145 कोटी लोकसंख्येपर्यंत भारत जाऊन पोहोचला. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही. आपण तर माणसं आहोत. कितीतरी लोक जन्माला येतात आणि मरतात, त्यांची नोंदसुद्धा इतिहासाला नाही. मग आपल्यालाही तसंच मरायचं आहे का? आले आणि गेले, कुणाला माहीतही नाही जगाच्या इतिहासात, आमच्या तालुक्याच्या, आमच्या गावाच्या, आमच्या कुटुंबाच्या, माझ्या संस्थेच्या इतिहासात. अरे तुमच्या सरांनी, पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे, अरे माझ्या कॉलेजचा पोरगा आज काय सुंदर काम करून दाखवलं. तुमच्या कॉलेजला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, अरे काय पोरीनं सुंदर काम करून दाखवलं. मला वाटतं तुमच्या संस्थेच्या, तुमच्या गावाच्या इतिहासात तरी आमची नोंद होईल का, हा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. झोकून द्या स्वतःला तुमच्या करिअरसाठी. गरिबीत राहायला कमी कष्ट नाहीत. आपण म्हणतो श्रीमंत व्हायला लय कष्ट लागतात, गरिबीत कमी कष्ट आहेत का? मग श्रीमंत होण्यासाठी कष्ट करायचे का गरिबीत कष्ट करत बसायचे, हे तुमचं तुम्ही ठरवा. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? पण गरिबीत मेलात ना, ती मात्र आपली चूक आहे. गरीब राहायचं नाही. आता श्रीमंती कशात मोजायची तेही ठरवा. श्रीमंत व्हायचं म्हणजे फक्त आणि फक्त खूप पैसे कमवले म्हणजेच आपण श्रीमंत होतो असं नाही. काही माणसं त्यांच्या कर्तृत्वानं मोठी होऊन जातात. पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही आहे. आजकाल ते एक फॅड आलं आहे, आम्ही पोरांना सांगत असतो 1 रुपयावर जात नाही वगैरे वगैरे. पोरांना अकार्यक्षम बनू नये. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातला अर्थ, पैसे सुद्धा कमवले पाहिजेत. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं जे तुकोबरायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम ठेवायचा, आयुष्यात कधी कुणाला फसवायचं नाही पैशांसाठी. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पोरांनो, तेवढं कमवायचं. आयुष्याचा आनंद घ्यायचा, शिक्षणाचाही आनंद घ्या. तुम्हाला मिळालेले मार्क म्हणजे परिणाम आहे आणि त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे. आम्ही परिणामांचा विचार करतो आणि प्रक्रिया विसरून जातो. प्रक्रियेचा पण आनंद घ्या, अभ्यासाचा पण आनंद घ्या. कुणाच्या तरी पुढे जायचं आहे, इथपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्या प्रक्रियेचा आनंद घेणं विसरून गेलो. मग त्या मार्कांसाठी धावपळ, मग पालकांचं त्या पोरांच्या पाठीमागे असणारं टेन्शन. आता तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांचा हा सगळा काळ आहे. पूर्वी मी त्या पोराचा सत्कार करताना त्यांना विचारायचो, मार्क किती आहेत? आता मी मार्क विचारणं सोडून दिलं आहे सर. मार्क किती? 99, 100, 100पैकी 100 मार्क मिळवणारे 100पेक्षा जास्त पोरं. परवा तर एका कार्यक्रमात पहिल्या 3 रांगा 90पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते एकदम टेन्शनमध्ये होते आणि ज्यांना 60-70% आहेत ते 90वाल्यांपेक्षा खुश होते. ते म्हणले 80-90वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईन, आधी यांचं होऊ द्या म्हटले. आता ज्यांना 80 ते 90 आहेत त्या पालकांना मी विचारलं, तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते म्हटले, पोरानं पार मथुरा पाण्यात घातली हो. म्हणलं काय केलं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो, थोडा अजून अभ्यास कर,
आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती मार्क मिळाले, सांगायसारखे सुद्धा नाहीत. म्हटलं काही तर आकडा असेल. काय म्हटले 89 पॉईंट समथिंग काहीतरी पडलेत म्हटले. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हते. आणि त्यांना टेन्शन याचं होतं की पोराला 90 मिळू शकले नाहीत. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. इथं बसलेला एकही विद्यार्थी ढ नाही. हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमच्यापैकी कुणीच ढ नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. फक्त गरज आहे तुमच्यातलं वेगळेपण ओळखण्याची. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही जर मला म्हणले एवढ्या लांबून आलाय नगरून, जाता जाता नांदेडमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. आपण आपल्यातलं वेगळेपण ओळखावं. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातल्या स्ट्रेंथ सापडल्या त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. गरज आहे इथल्या सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे, या पोरांमध्ये नेमक्या काय स्ट्रेंथ आहेत, या पोरांमध्ये नेमकं वेगळेपण काय? प्रत्येकजण एकमेकापेक्षा वेगळा आहे. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात. मग ओळखण्यासाठी नंबर द्यावे लागतात. ते यंत्र आहे, आपण माणसं आहोत, आपण वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. मला वाटतं ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पोरांनो, मी पुण्यात शिकायला गेलो. मी MBAला ॲडमिशन घेतलं. माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? मी सांगितलं ह्युमन रिसोर्समध्ये. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. त्याला र म्हणता यायचं नाही, रला ल म्हणायचं. सर म्हटले तुला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे, तुला नीट र बोलता आहे ना, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये जा. पोरगं वर्गात उठून उभं राहायला म्हणलं, असल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. परीक्षा घेतली. आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला लागतं आहे काय? पवारसाहेबांकडे जाईल, सांगेल तुमच्या सगळ्या शिक्षकांना एक एक पुस्तक घ्यायला लावा. लागतं आहे काय म्हटलं 100 प्रती विकायला? 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणलं असल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण पोरांना तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखलं, धम्माल झाली म्हणून समजा आयुष्यात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल झाले पाहिजेत, बदल स्वीकारले पाहिजेत आणि बदल शोधलेही पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञान तुम्ही शोधलं पाहिजे. एक जमाना होता कॉडॅक. तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले असणार. बरं, ते कॅमेऱ्यामध्येच ते रोल संपायचा. म्हणजे नवरा नवरी हार घालायला लागणार आणि फोटोग्राफर सांगणार थांब रोल संपलाय म्हणते. मग ते रोल बदलायचा. ते लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी अल्बम यायचा. तो रोल कुठंतरी धुवायला कोणत्या नदीवर टाकत होते कुणास ठाऊक. त्याच्यातले 10-20 फोटो जळायचे.
कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, आज कुठंतरी कॉडॅकचा कॅमेरा आहे का हो? माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला मोबाईल जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल तर आम्ही नोकियाचा फोन पहिला घेतला आहे. 3310, 3011, 3015, 1100. आता कुणाच्या तरी खिशात नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया मागे पडलं. काळ आणि वेळेनुसार बदला. मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. तुम्हाला माहीत आहे ना, ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं. त्यानं सांगितलं 2050पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल. मला हेवा वाटतो या पोरांचा की जगभरातली ही पोरं किमान हा विचार तरी करतात. तो सांगत होता 2050पर्यंत आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतो, तो म्हणला आम्ही लँड करू परत. तो सांगत होता 2050पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही पोरं? आमचं घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी बदलणार आहोत मित्रांनो? आम्ही बदललं पाहिजे. जगाकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. जगामध्ये होणारे बदल आम्ही अभ्यासले पाहिजेत. केवळ त्या सिलॅबसमध्ये अडकून बसू नका. सगळ्या शिक्षकांना माझं सांगणं आहे, सिलॅबसच्या पलीकडे जाऊन आम्ही या लेकरांसोबत बोललं पाहिजे. दूधवाला ताई तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्याच्या मापाकडं. ते पण पहिल्या मापाकडं नसतं. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागेल, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार ओततो. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असते. त्यानं ती फुकटची धार ओतली का? सिलॅबस कंप्लीट करावं लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मार्केटमध्ये या पोरांनी टिकावं यासाठी काही वेगळी धार आम्ही या लेकरांसाठी ओततो का, याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. या पोरांसाठी आम्ही काही वेगळी पावलं उचलतो का? मला आत्ता सर सांगत होते की सॅपच्या संदर्भानं कॉलेजमध्ये आपण आता कोर्सेस सुरू केले. नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी पोरांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे प्रयत्न आपण स्वीकारले पाहिजे. इथं उपस्थित असणाऱ्या पोरांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, मोजके दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. सगळ्यांनीच नोकऱ्यांची स्वप्न बघू नका, नोकऱ्या करू नका याही मताचा मी नाही, पण जरा मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात येण्याच्या संदर्भानं थोडीशी मानसिकता तुम्ही तुमची तयार करा. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील. आम्ही कुठं आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार करायला शिका. आमच्याकडं पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. जागा एक आहे, किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणजे बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडल ते काम करल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कचा देतो, पेमेंट क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुलामुलींची ट्रीप त्या गार्डनमध्ये आली. या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून
वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला, ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. पोरांनो, आता शेवटचे 2 मिनिट घेतो. कितीही संकट येऊ देत, लढायचं. कधी संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं, कधी मिश्किलपणे सामोरं जायचं. कधी संकटाला भिडायचं तर कधी तारतम्यानं 2 पावलं माघार घ्यायची. प्रत्येक वेळेस संकटाला टकरा मारत नाही बसायचं. कधीतरी कुठं आधी लागता म्हणून वळसा मारून निघून जायचं. तारतम्यानं आयुष्य जगता आलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आता निराशा जाणवते, ज्या वेळेस वाटेल की आता आयुष्यात काही उरलं नाही, ज्या वेळेस वाटेल काहीतरी मोठं करून दाखवलं पाहिजे, त्या वेळेस शिवाजीराजांचं चरित्र वाचा. आणि ज्या वेळेस वाटेल की आता मी सगळं गमावलंय, त्यावेळेस आग्र्याहून सुटका वाचा. काय आग्र्यावरून सुटका? अरे आग्र्यावरून सुटका हे प्रकरण तुम्ही वाचा. आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत शिवाजीराजे की स्वराज्यातले महत्त्वाचे 23 किल्ले मिर्झा राजेला देऊन टाकले. आणि नुसते किल्ले दिले नाहीत, औरंगजेबाला भेटायला गेले. जाताना एकटे जाऊ शकले असते, पण एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्यासोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला. सगळ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहीत होतं आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, ह्या मातीनं जगाला शिकवलं. मित्रांनो, दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ती पोरांनो आपल्या मनगटात असली पाहिजे. मी आग्र्याचा सुटकेचा प्रसंग 2 मिनिटात सांगून थांबेल. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला भेटायला गेले, राजांचा अपमान केला. आयुष्यात अपमानसुद्धा, त्या अपमानांना सुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे. आग्र्याला गेले, राजांच्या महाराजांच्या रांगेत उभं केलं नाही, सरदारांच्या रांगेत नेऊन शिवाजीराजांना उभं केलं. आणि स्वाभिमान काय असतो? औरंगजेब जो स्वतःला आलमगीर समजायचा, त्या आलमगीर औरंगजेबाच्या दरबारातला एक नियम होता, मुजरा करायचा, पाठ न दाखवता 10 पावलं मागे यायचं आणि मग फिरायचं, पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही. त्या सभागृहामध्ये आजवर कुणीही आवाज मोठा करून त्या सभागृहात कुणी बोललेलं नव्हतं. पण शिवाजीराजे तो अपमान त्या सभागृहात सहन करत नाहीत. स्वराज्यापासून कोसो दूर परकीयांच्या गोटात तिथं रामसिंगाला जा विचारतात, हा अपमान करायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय? मुजरा बिजरा काय नाही, औरंगजेबाला पाठ दाखवतात आणि तार दिशी सभागृह सोडून सभागृहाच्या बाहेर निघतात. स्वाभिमान काय असतो हे शिवाजीराजांनी संभाजीराजांना असं शिकवलं नाही, जगले शिवाजीराजे आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी स्वाभिमान काय असतो.
आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी, आणि म्हणून तसं जगले. आणि काय हो पुढचं तारतम्य आहे? लगेच औरंगजेबाला पत्र पाठवलं. शिवाजीराजे बंदिवासात आहेत. पत्र पाठवलं, माझी आई आणि माझी पत्नी यांना आग्र्याला यायची परवानगी मिळावी. मी आता आग्र्यात रमलो आहे. कोणता राजा संकटात असताना आपल्या आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवल का? पण ही परवानगी मागायचं कारण एकच होतं, हा विचार औरंगजेबाच्या मनात चमकून जावा की शिवाजीराजे आता इथून निसटण्याचा विचार करत नाहीत. परवानगी दिली. नंतर आजूबाजूचं सैन्य पाठवून दिलं. मोजक्या लोकांना घेऊन थांबले. आणि एक दिवशी औरंगजेबाच्या नाकावर टिचून पेटाऱ्यात बसून मार्गसुद्धा इकडून निवडता आला असता, खानदेशातून राजगडावर उतरता आलं असतं, पण मार्गसुद्धा काय निवडला? मथुरेत गेले. मथुरेतून तिकडून राजगडावरती उतरले. काय प्लॅनिंग आहे! आणि राजगडावरती पोहोचल्यानंतर संयम काय! एखादा राजा म्हणला असता औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजगडावर आलोय, सगळ्या स्वराज्यात फ्लेक्स लागले पाहिजेत, राजे आपला हार्दिक अभिनंदन, खाली 2-3 लिंबू टिंबू. महाराज असलं काहीच करत नाहीत. उलट आईसाहेबांना सांगतात, काळानं घात केला आणि संभाजीराजे दगावले गेले. ही बातमी याच्यासाठी पसरवली की औरंगजेबाला कळावं संभाजीराजे गेले आणि त्यांनी शोध मोहीम थांबवावी. काय दूरदृष्टी आहे कमालीची! तुम्ही MBAचे स्टुडंट असाल तुमच्यापैकी कुणी, तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस, तुमचं सिलेक्शन प्रोसेस, तुमचा परफॉर्मन्स ॲप्रायझल, तुमचं कॉस्ट कटिंग, मॅनेजमेंटमधला कोणताही कन्सेप्ट घ्या, तुम्हाला शिवचरित्रामध्ये अभ्यासायला भेटेल. आणि म्हणून इतिहासाकडे किती बघायचं ते पण ठरवावं लागेल साहेब. इतिहासाकडे तेवढंच बघायचं. म्हणजे बघा, गाडी चालवताना पुढे ड्रायव्हरला मोठी काच असते आणि मागं बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. त्या छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच मागं बघावं. आम्ही मागं वळूनच बघायला लागलो. पुढे जाणार कधी? इतिहासात किती डोकवायचं आणि कशासाठी डोकवायचं हे सुद्धा तारतम्यानं आपण ठरवावं लागेल. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जा. भारतात जन्माला आलो, संविधानानं आपल्याला समृद्धपणे जगायचा अधिकार दिला. मस्त जगा, जगण्याची धम्माल करा आणि तुमचं ज्ञान समाजासाठी तुम्हाला वापरता येईल का मित्रांनो, याच्यासाठी प्रयत्न करा. जाताना एवढंच सांगेल, जी पोरं गरीब कुटुंबात जन्माला आलीत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? नाही. पण गरिबीत मेलो तर आपली चूक असणार आहे. मरायचं गरिबीत नाही. मोठी स्वप्न बघायची, पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं नाही. आहे त्या परिस्थितीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, मुलांनो, सगळ्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एक घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला विचारायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे म्हणायचं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायचे. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. माझे अनेक मित्र MPSCचा अभ्यास करायचे आणि ते सांगायचे, MPSCचा अभ्यास करत असताना प्रत्येकाचंच सिलेक्शन होतं असं नाही, पण अभ्यास कधी वाया जात नाही, त्यातून एक जगण्याचं तारतम्य येतं. ही पोरं कधी फ्रस्ट्रेट होत नाहीत, ती लढायला शिकतात, त्यांचा कॅनव्हास वाढलेला असतो. पण काल परवा दर्शना पवारसारखी काही प्रकरणं बघितली की वाटतं की आम्ही अभ्यास नेमका करतोय कशासाठी. तुमचा MPSCचा अभ्यास करत असताना तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावणार नसतील, एखाद्या मुलीला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर तुम्ही देणार नसाल आणि आपले निर्णय जर तुम्ही कुणावरती लादत असाल तर अभ्यास नेमका करायचा कशासाठी, हे एक मोठं क्वेश्चन मार्क आहे. काय शिकवायचं हे जसं शिक्षण व्यवस्थेपुढचं आव्हान आहे ना साहेब, कशासाठी शिकायचं हे पोरांना सांगणंसुद्धा हे आज आपल्या पिढीसमोरचं आव्हान आहे. म्हणून कशासाठी शिकायचं हे ठरवा. इथं जे तरुण पोर आहेत ना, तुमच्यासाठी सांगून थांबेल,
तुम्ही चौकात उभ्या आहात आणि तुमच्या कॉलेजच्या 2 मुली जर तिथून चाललेल्या असल्या तर तुमच्याकडे बघून तुमच्या कॉलेजच्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि तुमच्याकडे पाहून जर या पोरींना सुरक्षित वाटत नसेल तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही आज स्वतःला ठणकून सांगा. कशासाठी जगायचं ते ठरवा, आनंद घ्या. कितीही स्पर्धेत पुढे धावत चाललात तर आपल्या पुढे 2 जण आहेत. म्हणून कुणाला तरी ओव्हरटेक बिरटेक करायच्या नादात आयुष्य वेगळ्या ट्रॅकला घेऊन जाऊ नका. सुंदर आयुष्य आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका. कालच एक रजनीश यांचं एक उदाहरण ऐकलं. त्यांनी लिहिलं होतं की एका महत्त्वाकांक्षी नेत्याच्या गाडीत मी प्रवास करत होतो आणि इलाहाबादला आमची गाडी चाललेली होती. इलाहाबादच्या रस्त्यावरती गाडी असताना अचानक त्या नेत्यानं गाडीचा ट्रॅक बदलला आणि दुसऱ्याच दिशेनं गाडी भरधाव वेगानं जायला लागली. रजनीश यांनी त्याला विचारलं, आपण तर इलाहाबादला निघालो होतो, तुम्ही रस्ता बदलला आहे का? तो म्हटला, हो मी आत्ता तुर्तास रस्ता बदलला आहे. म्हणे का? म्हणे आत्ताच एक गाडी मला ओव्हरटेक करून गेली आहे आणि ती इकडे वळाली आहे. जोपर्यंत मी तिला ओव्हरटेक करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. इलाहाबादला नंतर जाऊ म्हटला. आपण आपल्या योग्य ट्रॅकनं चाललेलो असतो, पण अचानक कोणतर गाडी घेत आहे, कोणतर बंगला बांधत आहे, कोणतर एखाद्या नटीबरोबर लग्न करत आहे आणि मग आपल्याला वाटतं आहे याला ओव्हरटेक केल्याशिवाय जमत नाही. आपण आपला मूळ प्रवास सोडून देतो कोणाला तरी ओव्हरटेक करायच्या नादात. तुलनेमध्ये आयुष्य वाया घालू नका. आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय हसलेच नाहीत. हसावं वाटलं तर शेजारी बघतंय ते हसतंय का? हसायला काय पैसे लागतात का? पोरींनो, माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? फक्त माणसाला हसता येतं. हसत राहा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.